आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते. मला वाटतं आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावे. नाही, सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं की राजकारणामध्ये असं होत नाही. इतका बालिशपणा त्यांना कुठनं आला मला कळत नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कट्टर मित्र आमने सामने. सतेज पाटील मुश्रीफ यांच्या मैत्रीत मिठाचा खडा. कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकारात ये दोस्ती हम नहीं तोडेंगे अशी ओळख असलेली जोडी आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमने सामने आली आहे. आमदार सतेज पाटील आणि मंत्री मुश्रीफ यांची मैत्री राज्याला सर्वश्रुत आहे. मात्र कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडलाय. महाविकास आघाडीकडून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज हे आमच्यासाठी आदराचं स्थान आहे, त्यांनी निवडणुकीसाठी उभा राहू नये असं आम्हाला वाटत होतं, अशी प्रतिक्रिया दिली होती. आता ते लोकांनी ठरवायचं आहे काय. आता महाराजांनी राहू नये असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं. ते सगळ्यांचा आमचा आदर्श होते. त्यांनी राजकारणात यावं का न यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, लोकशाही आहे. पण आम्हाला वाटतं ते एक आदर्श स्थान असल्यामुळं ते तसंच राहावं अशी आमची इच्छा होती. मात्र जर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे आदराचं स्थान असतील तर बिनविरोध करा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी करत मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. मला वाटतं आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावे. एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं राहू नये असं म्हणण्याचं कारण काय. आणि मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे, त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. मात्र मंत्री मुश्रीफ यांनी या प्रत्युत्तराचा चांगला समाचार घेतला. आमदार सतेज पाटील यांना इतका बालिशपणा आला कुठून? आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो असं मुश्रीफ म्हणाले. नाही, सतेज पाटलांचं मी आव्हान ऐकलं की राजकारणामध्ये असं होत नाही. इतका बालिशपणा त्यांना कुठनं आला मला कळत नाही. आम्ही एका आदराच्या भावनेनं बोललो होतो की शेवटी निवडणुका आल्या की टीका टिप्पणी होते. या बाजूने काय बोलले की त्या बाजूने लोक बोलतात आणि त्या आमच्या श्रद्धेला कुठं डाग लागू नये एवढी आमची भावना होती. त्यामुळे आता कोल्हापूरच्या राजकारणात आणि सहकारात कट्टर मित्र म्हणून ओळखली जाणारी जोडी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टोलेबाजी पाहायला मिळते. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.